नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवणार अळूच्या पानाची भाजी. ही एक रानभाजी असून आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. याला आमच्याकडे चमकुऱ्याची भाजी असेही म्हणतात. तर आता मी आमच्या परसबागेतील हे अळूचे पानं तोडून घेते. बघा, तर मी अळूचे पानं तोडून घेतले. या आमच्या जाऊबाई अळूच्या पानाला स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहेत. बघा, तर याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. आता आपण याला चिरून घेऊया. अळूच्या पानापासून दांडी वेगळी करायची आहे आणि पानापासून शिरा वेगळ्या करायच्या. या पद्धतीने तुम्ही भाजी नेसून घ्या. आणि दांडीपासून साल वेगळी करायची आहे आणि दांडीची साल काढून घ्यायची आहे. इथं मी मिरच्या, कांदा आणि खोबरं घेतलंय. मिरच्याला चिरून, कांद्याला चिरून आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतले. इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आणि त्याला कुटून घेते. तुरीची डाळीमध्ये कांदा, मिरच्या आणि हे शेंगदाणे कुटलेले हे खोबरं कुकरमध्ये आणि हे अळूचे पानं त्यामध्ये टाकून देते. त्यामध्ये थोडी हळद, थोडं तेल आणि पाणी टाकूया आणि त्याच्या 2-3 शिट्ट्या घेऊया. झाल्या कुकरच्या शिट्ट्या. आता मी इथे घेते लसणाची पेस्ट, हे घेतलंय तेल, त्यामध्ये टाकली आहे मोहरी, कढीपत्ता, लसणाची पेस्ट, चवीनुसार चटणी, हळद, गरम मसाला, त्यामध्ये टाकले टमाटो, मीठ आणि त्यामध्ये टाकले कस्तुरी मेथी. हे बघा, आणि ही डाळ शिजवून घेतलेली कुकरमध्ये या पद्धतीने त्याला फोडणी द्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने अळूची भाजी.